महिन्याला 200 कोटींची उलाढाल असलेला जालन्यातला हा स्टील उद्योग। बांधकामासाठी लागणाऱ्या सळ्यांचं मुख्य उत्पादन या कारखान्यात होतं। मात्र याच कारखान्याच्या परिसरात जमलेल्या कामगारांच्या चेहऱ्यावर आता चिंता पाहायला मिळते। कधी काळी अब्जावधीची उलाढाल असणाऱ्या या जिल्ह्यातल्या स्टील उद्योगाला आता घरघर लागली आहे। मराठवाड्यातला दुष्काळ, सरकारचं उदासीन धोरण, वीज दरवाढ आणि चीनमधल्या आर्थिक मंदीचा फटका यामुळे स्टील उद्योग चोही बाजूंनी संकटात सापडलाय। गेल्या 3 वर्षात 51 पैकी 25 स्टील कारखाने बंद झाल्यानं हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। 2012-13 जेव्हा ही भरभराटीला होती स्टील उद्योग, त्यावेळेस 51 कारखाने चालू होते आणि विजेचे दर अंदाजे 4.25 ते 4.5 रुपये प्रति युनिट आम्हाला पडायचे। मागच्या एका वर्षात जेव्हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये सगळे कोळशाचे रेट, ऑइलचे रेट कमी झाल्यानंतर सुद्धा विजेचे दर 4.5 वरून 6.5 रुपयापर्यंत वाढलेले आहेत। हा एक फार महत्त्वाचा घटक ठरला इथल्या कारखान्यांना बंद करण्यामागचा। 7-8 हजार रुपये महिना मला पडायचा इथं। आता अशी कंडिशन झाली इथं की अगोदर आम्हाला सांगण्यात आलं आहे की आता इथं तुम्हाला 4 महिन्यात तरी काम आपलं बंदच होणार आहे, त्यासाठी तुम्ही दुसऱ्या कामाच्या शोधात राहा। आणि इथं अशी कंडिशन आहे की इथं काम तर शक्यच नाही भेटणार आता। स्टील उद्योगच नाही तर यावर अवलंबून असलेल्या हॉटेल, लॉजिंग, किराणा दुकानांनाही यामुळे फटका बसलाय। माझ्याकडे 20 ते 22 कामगार होते। ते कामगार 8 ते 10 वर येऊन ठेवलेले आहे, कारण त्यांची पगार देणं आम्हाला शक्यच नव्हतं। आणि हे आता जेवणाची वेळ आहे 1:30 वाजता, पण आतापर्यंत काही धंदा सुरू झालेला नाही। सद्यस्थितीत सुरू असलेल्या 26 पैकी निम्म्या कारखान्यांचं उत्पादन 24 तासांवरून 12 तासांवर आलंय। त्यामुळं हा स्टील उद्योग वाचवण्यासाठी सरकार दरबारी योग्य आणि तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।